वसई वालिव सातिवली सर्वे नंबर 46 के हिस्सा नंबर 1 का मामला सामने आया है। ये एक विवादित आदिवासी ज़मीन है जिसका मामला 6 महीने से गरमाया हुआ है। इसमें एक लालजी शाह अतिक्रमण करता है जिसमें पुलिस का एक रोल ऐसा सामने आया है जो लालजी शाह का साथ देती हुई नज़र आ रही है। इसी मामले को लेकर आज आदिवासी इस ज़मीन पर सभी आदिवासी जमा थे और आज एक TLR गवर्नमेंट की तरफ से होने वाला था जो बारिश के कारण नहीं हो सका। आइए जानते हैं इस पर बनी TV9 न्यूज़ की ये खास खबर के जरिए। काय आपलं नाव काय सर? मयुरेश चव्हाण। काय आज टेलर होणार होता म्हणजे शासनाची मोजणी होणार होती सर्वे क्रमांक 46 वरती, काय झाला नेमका? शासनाची मोजणी होणार होती पण शासनाच्या अधिकाऱ्यांनी जे आम्हाला काही संपर्क साधून केलेला नाहीये। सकाळी 9:30ची टायमिंग होतं। 9:30 वाजल्यापासून सगळे शेतकरी आपली शेती न करता इथे बसलेले काम धंदे सोडून आणि ते शासनाच्या माणसांनी काही पोलीस विदाउट परमिशनचे आणलेले शेख वगैरे आलेले साहेब ते पण तिकडे अर्ध्याच रिटर्न निघून गेलेले आहेत। ते काही व्हिडिओ ते तुम्ही नंतर बघून घ्या। आणि अजून पण शासनाची मोजणी करून काही अधिकाऱ्यांना संपर्क साधण्याने आलेले नाहीये तिकडे आणि आम्हाला काहीही नोटीस वगैरे दिलेली नाहीये। हे इकडे सगळे शेतकरी आहेत। एकाला प्रवीण भुमराकडून एक नोटीस पाठवलेली, बाकी या लोकांना कोणाला नोटीस दिलेली नाहीये। आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना आम्ही ही हरकत त्यांच्या गव्हर्नमेंटच्या शासनाच्या मोजणीवरची हरकत घेतली होती। आम्ही ही हरकत आहे बघा, ही कलेक्टर साहेबांना दिलेली आहे, आम्ही ती सुपरिटेंडेंट ऑफ लँड त्यांच्याकडे दिलेली आहे पालघर, त्यानंतर वसई भूमिलेख सुपरिटेंडेंट यांना दिलेली आहे हरकत। ठीक आहे, ही हरकत असताना सुद्धा ही साबळे साहेबांना आम्ही दाखवली ही हरकत आहे तरी तुम्ही घेऊ शकता का, तर ते बोलले आम्ही घेऊ शकतो असे बोलले होते, येणार होते पण आले नाहीत। काय टायमिंग काय दिलेलं आणि आता किती वाजलेले? आता सकाळी 9:30चं टायमिंग दिलं होतं आणि आता 4 वाजलेत। भर पावसामध्ये शेतकरी उभे आहेत बघा आणि अजूनही आलेले नाहीयेत। याची पुढची पाऊल तुमची काय असणार आहे आता? याची पुढची पाऊल आम्ही आमच्या कोर्टामध्ये आम्ही दावा दाखल केलेलाच आहे आणि हरकत दिलेलीच आहे आणि आम्ही शासनाकडे आता परवानगी मागणार आहे की आम्हाला गव्हर्नमेंट शासनाची मोजणी करून आमची जागा काढून देण्यात यावी। हा फेरफार नंबर 1946 जो आहे त्याला आम्ही चॅलेंज करणार कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये। माझं एक म्हणणं असं आहे की आम्ही या जागेला सर्वे नंबर 46 हिस्सा नंबर 1 त्याला आम्ही कंपाऊंड घातलं होतं शेतकऱ्यांनी। ते शेतकरी कंपाऊंड घातलं होतं दिनेश लालजी शाह जो आमच्या विरोधात आहे, त्यांनी महाराष्ट्र शासन मांडणी इकडे कंप्लीट करून त्यांचं ते कंपाऊंड काढून टाकलं आणि सांगितलं की महाराष्ट्र शासनाची जागा आहे। या गोष्टीला गेले 4 दिवस ते मी तुम्हाला व्हिडिओ पाठवतो महाराष्ट्र शासनाने कारवाई केलेली आणि आज तो बोलतो की ही मालकी जागा झाली। मग 4 दिवसामध्ये 7-12 महाराष्ट्र शासनाचा यांचा फिरला कसा, यावरती जरा प्रशासनाने विचार करावा आणि काय हे करावे। तुम्ही चौकशी समोर जाणार का? हा, आम्ही जाणार चौकशी समोर।